आणि मार्तंड भैरव महादेवांचं खऱ्या अर्थानं कृपा दृष्टी ज्यांच्यावरती पडली आणि म्हणून हा पुत्र योगाचा खऱ्या अर्थानं क्षण ज्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे अशा भूषण आणि स्वरूपा दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी. दोघांची एंट्री होताना पाहायला मिळेल. थीम खूप चांगली सजवलेली आहे. दोघी सुवर्णा काकींच्या संस्कारातून वाढलेल्या या दोघी जणी खूप प्रेम, घरी गेल्यानंतर आपुल माया असते त्यांची. आणि आवाज आला का तुम्हाला? टाळ्या वाजवा. क्रिस्ती रिषभ पाटील. काय? क्रिस्ती रिषभ पाटील. अजून थोडा जा. क्रिस्ती रिषभ पाटील. ओके, जोरदार टाळ्या वाजवा. वियाना ढोहन पाटील. डेंजर काम आहे. आता नाचण्या अगोदर चौघी जणी उभ्या मध्ये स्थिरावलेला हा खऱ्या अर्थानं भरमंडळ आणि त्यानंतर आपल्या लाडक्या लेकराला, आपल्या लाडक्या छकुल्याला, मग कोण गोंडू म्हणतोय, कोण मोठू म्हणतोय, कोण छकुला म्हणतोय, स्वराचा आता लाडका एकदम जवळचा मित्र आता तो या ठिकाणी. ओके, चला एकदा टाळ्या कशा वाजतात बघूया आपण. जोरदार टाळ्या वाजवूया. वाजल्या वाजल्या. येस, रेडी. 10 9 3 2 1. जोरदार टाळ्या असतील. राजवीर एकदा मी माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो बारशाला. सुप्रसिद्ध गायक नाना गडकरी सरांच्या मुलीच्या मुलाचा बारसा आहे. तर आम्ही तिथे चाललेलो आहोत. तर गाईस, इथे बघा तेजा आंटी साईट, वन साईट तेजा आंटी ककरा नेरे फार्म हाऊसला चालली आहे. वस्तीला एनिव्हर्सरी पार्टीला चालले आहेत. वैष्णवीमध्ये आम्ही जिथे यायचं आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि हा बघा घर खूपच भारी. आता आपण आतमध्येच आहे इथून. सो गाईज, एंट्री अमेझिंग एंट्री आहे गाईज, अमेझिंग एंट्री. हॅलो गाईज, सुप्रसिद्ध अँकर हॅलो गायक. सो गाईज, आता आपण आतली एंट्री बघूया. सो गाईज, भारी एंट्री आहे. सो एक नंबर गाईज, घर एक नंबर.
सो गाईज घर बघा काय सिरियल मध्ये असतं तसंच सेम दिसतंय ना. सेम गाईज सिरियल मध्ये असतं तसंच आहे सेम. सो गाईज सॉलिड आहे. नाही ना सर एक नंबर घर आहे. आजोबा झालेत आजोबा. आनंद बघा त्यांचा आनंद एक नंबर. बघ अशी. सो गाईज किचन बघा काय किचन आहे यार. सही गाईज सही सॉलिड घर आहे. आता गाईज आपण वरतून बघूया कसा दिसतोय तो. अमेझिंग गाईज भरपूर भारी आहे. भरपूर असं घर खरंच गाईज आपण सिरियलमध्ये बघतो आणि मी आज प्रत्यक्ष बघत आहे कारण का भरपूर भारी. आणि या साईडला बघा गाईज काय आहे. सो गाईज एक नंबर घर आहे. सो गाईज आजी आजोबा झालेत नातू झाले. आज तुमचा आनंद सांगा आम्हाला कसं वाटतं. नमस्कार. तुम्ही आली खरोखर थँक्यू. माझा आजोबा झालात नातू झालाच. कसा आनंद वाटत तुमचा. खूप आनंद झाला. एवढा आनंद ह्या वयात एवढं म्हणजे मला नातू झालं आणि हा मुलगा नातू स्वराज आणि ही आजी आणि आजोबा मामा झाला. मामा कसं वाटतंय. गेला 40 खूप खूप आभार. गाईज ताई पण आलं. हॅलो गाईज. गाईज बाबू झोपलाय. वारीवरून आला वाटत आता. ताईंची तयारी चालू आहे. ताईंचा आनंद बघा. तयारी मस्त केली ताई. थँक्यू. छान केली तयारी. ताई कधी आला मग. आम्ही त्याच्यानंतर मित्रांनो मी गेलो वरचा नजारा बघायला. गाईज खरंच गाईज पुढं भारी घर आहे ना. एवढं भारी घर आहे ना तर विचारूच नका. खूपच भारी घर आहे. आणि इकडे मला वाटतं जेवणाची सोय आहे आणि खाली मला वाटतं व्हेज आहे आणि एक नंबर आहे गाईज. एक नंबर अमेझिंग आहे. अमेझिंग. बोलूच नका तुम्ही. एवढं भारी आहे का काय शपथ. खरंच गाईज सिरियलमध्ये तसंच आहे घर पूर्ण भारी वाटलं. आणि हा वरतून नजारा होता. एक नंबर वाटत होतं सगळं. मस्त आयोजन केलेलं मस्त डेकोरेशन केलेलं होतं. खूपच भारी. आणि सो गाईज अशा तऱ्हेने हा घर एकदम सिरियलमध्ये पिक्चरमध्ये तसं आहे. खूपच एक नंबर गाईज. तर मी वरती टेरेसवरती गेलेली आता खाली आली. आणि हा खालचा व्ह्यू आहे. हा खालचा व्ह्यू आहे. चला असेल काहीतरी इथे. तुम्ही एक नंबर दिसतंय. आई मम्मी झाली आज मम्मी. काय झाला तुम्ही कोण ताई. तुम्ही कोण. जाऊ बाई मोठी सासूबाई. नमस्ते आई. नमस्ते बरा.
अय गोल्डी काहीतरी बोल आता लेट झालं आम्हाला एवढं कुलाराचा भेटला पण आम्ही चुकलो आम्ही आतून आलो मामी मोठी मामी ना आनंद झालेला आहे. एका आजीचं नाव आहे निर्मला दीनानाथ पाटील, तर एक आजी सुवर्णा नाना गडकरी. या दोन्ही आजींच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत आहे. जास्त आजी आजोबांना फार आनंद होतो. घरामध्ये नातवंड असली ना की हे खरं आज अत्यंत प्रेमळ असे व्यक्तिमत्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तथा आपण बघू शकाल संपूर्ण या कार्यक्रमाचा जोखा आमच्या ठाकूर परिवाराच्या यूट्यूबच्या माध्यमामधून बेला कुमार ठाकूर यांच्या यूट्यूबच्या माध्यमामधून बघू शकाल. लाईक सबस्क्राईब करा आणि या कार्यक्रमाचा संपूर्णपणे आनंद घ्या. व खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजोबा आमचे नानाजी गडकरी आमचे सहकारी प्रख्यात गायक याच्या वतीनं देखील सर्वांना हे आव्हान दडलंय, निमंत्रण, सर्वांना नमस्कार केलाय. बघा हे नमस्कार आहे सर्वांना आजच्या कार्यक्रमातून. आज फार प्रेम नातवांवरती आणि नातीवरती, दोन्ही नाती वीरा आणि रेबा घरी आल्यानंतर आजोबांशिवाय घरी झोपल्या नसतील आणि आज नातू आहे घरामध्ये. इतका आनंद सर्वांना झालेला आहे. दीनानाथजी आणि नाना गडकरी दोन्ही आजोबांच्या वतीनं आपलं मनापासून सहर्ष स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करताना कुठलाही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आपण गणपती बाप्पाला गाईच मस्त की फोटोशूट चालू आहे आणि मस्त की त्याचा फोटो बघा. अरे वा वा लास्ट पक्का लास्ट ओके थँक्यू. बाळाची मावशी 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 बाई आहे. मावशीला कामाला लावली. त्याच्यानंतर मित्रांनो मला काही समजतच नव्हता. मी साखरपुड्याला आलो का बारशाला आलो. इथं यांचा फोटोशूट चालू होता. सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल? नाना पप्पांना झाला आणि सुवर्णा काकीला मला वाटते नंतर झाला असेल आनंद. मुलाचं नाव काय असेल, काय आयडिया आहे का? विठ्ठल असेल की कृष्णा असेल की आता नंतर धुरंधर पिक्चर निघलेला आहे त्यामधला एखादा असावा? काय वाटतं? त्यांची आई. बरोबर आहे. सुवर्णा काकी नाना पप्पाने जास्ती खऱ्या अर्थाने आनंद झाला. काकी आज हा आनंदाचा परिवार आहे. आमची सुवर्णा काकी आहे. आज मुलगा झाला ही बातमी स्वरूपाला कळाल्यानंतर तुम्हाला फार आनंद झालेला आहे, यामध्ये शंका नाही आहे. आज कसं वाटतंय? नवरा गाणी बोलते मस्त पैकी, तो भारी वाटणारच ना, बरोबर ना मामी? नवरा आवरा भारी गाणी बोलते बोलल्यावर कसा वाटतं? ठीक आहे, धन्यवाद. गोंधली कुटुंब या ठिकाणी आनंद झालेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहू शकाल सुंदर अशा वातावरणात ही गर्दी पाहायला मिळाली. सर्व गर्दीमध्ये आपण या ठिकाणी आला आहात त्याबद्दल सहर्ष स्वागत केलेलं आहात, यामध्ये काही शंका नाही आहे. पण आज स्वतःच्या एक हॅपी मोमेंटचा अनुभव काय सांगणार? आम्ही खूप हॅपी आहेत. आता बाबू झालाय, बाबू पण आत्ता गट्टा एकदम
क्या बात आहे. ते तर दिसतोय त्याच्यामध्ये डोक्यावरती ती विठ्ठल माऊलीचा गाभारा आहे मस्तपैकी हातामध्ये विणा घेऊन आपला एलिव्हेशन डेडिकेशन त्यामध्ये पाहायला मिळतोय. तुमची क्रिस्टी आहे, क्रिस्टी फार आनंदी झाली असेल. तुम्ही तिची मस्ती करताना तुला दादा आला, तुला भाऊ आला, तर राखी बांधायला असं घरामध्ये चर्चात्मक संवाद झाला असेल नक्कीच. हो ते तर झालं ना आहे. ॲक्च्युली ती खूप खुश असते त्या बाबतीत. बाबू आलाय कंटिन्यू बाबूच्या इथंच असते ती. त्याला निकनेप तुम्ही आतापर्यंत ठेवला असेलच. निकनेप काय त्याचा असेल अंदाजी मला वाटतं. आम्ही तर मोठू बोलतो त्याला. मोटू आणि पतलू. आता तुमचा पतलू येईल तेव्हा बघू. आता मोटू तर समजा आलेला आहे घरामध्ये. आमचे रिषभ जावई आहेत, लहान जावई. आता बाबू ते म्हणतात, आम्ही त्याला बबडू म्हणतो. आता त्याचं नाव काय मला पण माहिती नाही. मला सांगतात नाव काय बरं ते आता तुम्ही या प्रत्यक्षाने नाव आहे का. तर हे जयदास इकडे ये. हे आमचे रिषभ काका आहेत ना, एवढं बाबूवर प्रेम करतात. काय जरी तो घरात झोपलेला असला ना त्यांच्या रूममध्ये, तरी जाऊन ते उठेच तो वर बसून राहतात आणि त्यांच्या मग खोलीत घेऊन जातात. म्हणजे एवढं प्रेम आतापासून 1 महिना झालाय. असे काकांचा प्रेम आहे. मी एवढंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. बाईट दिल्याबद्दल मनापासून आभार. Guys, सर्वांचं माझं छोटंसं आम्ही असं सहर्ष एक स्वागत व्यक्त कार्यक्रम करतो आहे. आणि नृत्य आविष्कार ऐकायला मिळेल. ज्या नेहमी म्हणतो महाराष्ट्रातील जवानांना राहायला Guys, छावणी, मला नवरा भारी दिसतो. बायकोची आवडती बहीण मेहुणी आणि लोकप्रिय So guys, लावणी मस्तपैकी असा झाली एक की तो कार्यक्रम कार्यक्रम होणार जरा आहे. वेगळाच तो आनंद बघा घेऊन तुम्ही जातोय. आता. आणि म्हणून या एक आई एकवीर हंसिका प्रकाश पाटील. वीरा पाटील. संपूर्ण नाम फुल नेम. वीराभूषण पाटील. आवाज आला का तुम्हाला? टाळ्या वाजवा. क्रिस्ती रिषभ पाटील. काय? क्रिस्ती रिषभ पाटील. अजून थोडा
क्रिस्ती पाटील. ओके, जोरदार टाळ्या वाजवा. वियाना रोहन पाटील. डेंजर काम आहे. आता नाचण्या अगोदर चौघी जणी उभ्या असं घाबरली पाहिजे, बरोबर. आता थांब थांब थांब, माईक वरती सुरुवात हसायचं. तर आमची आता वीरा सुरुवात करते. तुम्ही लक्षात ठेवा, कोण नाही पळाली. असं समजून घ्या. मस्त नाचलेले आहेत. जो जास्त नाचेल भारी त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे नाना पप्पांकडून, बरोबर. आणि नाही इथनच नाचायचं. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बसून बसून मस्तपैकी एकदम असं बोर नाही वाटलं, काहीतरी युनिक वाटलं. आणि या 4 मुलींनी छोट्या छोट्या मस्तपैकी विठ्ठलाचंच म्हणजे सॉन्ग वरती डान्स केलं. खूपच भारी वाटलं गाईज, खरंच अमेझिंग वाटलं. अमेझिंग असं वाटलं होतं की आपण मी तर पंढरीच्या वारीला आली आणि तिथे बसली आणि मस्तपैकी म्हणजे एन्जॉय करते असं वाटत होतं. खूपच भारी, बोर नाही झाली मी. एक नंबर वाटत होतं गाईज, एक नंबर. आणि या चौघींनी मस्तपैकी डान्स केला, खूपच भारी. आणि सगळ्यांनी त्यांचं कौतुक सुद्धा केलं. खूपच. आणि घर तर एक नंबर. मी लास्ट पर्यंत बोलेन ताई, तुमचं घर एक नंबर आहे, एक नंबर, अमेझिंग, एक नंबर गाईज, एक नंबर घर आहे गाईज. मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगू एक गोष्ट, कारण मी प्रत्यक्ष म्हणजे असं घर जास्तीत जास्त करून मी सिरियल मध्ये बघायची. आज डोळ्याने प्रत्यक्ष बघितलं. खूपच सुंदर आहे, खूपच भारी. आता आपण या मुलींचा डान्स बघूया, खूपच भारी. चौघी जणी नाचलेले आहेत. जास्त विलंब न करता मी आजोबा दीनानाथजी पाटीलांना विनंती करतो या मंचावरती त्यांना आशीर्वाद आणि गिफ्ट देण्यासाठी. दीनानाथजी यावरती, आजोबा मामा या परिवारवरती या आणि चौघींनी वरती या. आणि आजी निर्मला दीनानाथ पाटील आजी आजोबांना विनंती आहे दोघांनी वर या. आजी या. पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन.
खूप छान फॅमिली आणि आज ही मुलं नाचताना पाहायला मिळाली. आता या लहान मुलींना त्यांच्या आईला शिकवायला लागतंय बॅड टच, गुड टच आणि त्यांच्यावरती संस्कार करायची वेळ आलेली आहे आता खऱ्या अर्थानं. एरवी संस्कार आपण केलेलेच आहेत, पण आता जास्ती त्यांची काळजी घेतली पाहिजे, कारण ह्याच मुली खऱ्या अर्थानं उद्याचं वैभव आहेत. कुली कन्यापुत्र होती सात्विकतयाचा, हरिक वाटे देवा, या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी एकदा जोरदार आले असतील. आई बाबात नाही तर सासू सासरे नाही तर घराचं वैभव ज्यांनी चालविलं, आज ही भावकी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. हा परिवार, पैसा येतो पैसा जातो, पण माणुसकी ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून दोघांच्याकडे बघून मनावंसं वाटतं. मगाशी उल्लेख केला की घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, आणि प्रेम करावे सर्वांवरती, प्रेमाने जपावी नाती. चेहऱ्याकडे बघितलं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जी असते ना, ती यांच्याकडे पाहायला मिळाली. आणि म्हणून आज संपूर्ण परिवार, अभिनंदन दोघांचं डबल अभिनंदन. जोरदार टाळ्या परत वाजवा. लग्नाचा वाढदिवस आहे त्यांचा. ते सांगतात केक वगैरे काही कापायचं नाही, सेलिब्रेशन नको, तुम्ही आलात हेच भरपूर झालं. आणि म्हणून हे प्रेम आहे आज या ठिकाणी. आज गणेशदादा धर्मा पाटील, तदनंतर स्वर्गीय पद्मन धर्मा पाटील, शांतारामदादा धर्मा पाटील, महादेवजी धर्मा पाटील आणि आमचे दीनानाथजी धर्मा पाटील, निर्मलताई यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सौभाग्यवती वनिता रमेश पाटील गणसोली, बेबी शरद मात्रे गोठिवली, अहिल्याताई भोईर कोपरीगाव यांच्या वतीने देखील सहर्ष स्वागत आहे. स्वरूपा भूषण पाटील, तदनंतर समिता रिषभ दीनानाथ पाटील, वीरा पाटील, क्रिस्टी पाटील या दोन्ही नाती आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं ज्याचा नावाचा उल्लेख थोड्या वेळानं होईल असा घरातील राजकुमार, त्याचा देखील आपल्याला ओळख नंतर करण्यात येईल. सौभाग्यवती पूनमताई सनी मडवी म्हणजे लाडकी लेक ज्यांची आहे, त्या जावयाचं परिवाराचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज खऱ्या अर्थानं हा आनंदाचा पर्व काळ आहे. मी जास्त वेळ न घालविता मायरा आणि शिया नाती परिवार देखील मोठा परिवार आहे, पाटील कुटुंबीय, ती सांगायला नको. कल्पना आत्या कुठे आहे? कल्पना आत्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आले चौघींना. आता पैसे वाटायचे कसे? सर्व आत्यांकडून 1000 रुपये आलेले आहेत, म्हणजे तब्बल आता या मंचावरती 2500चं खऱ्या अर्थानं चौघींना बक्षीस आलंय. अजून एक नोट आली तर बरोबर त्यांना 1500चा वाटा निर्माण होईल. बघूया काय होतं. तर गिफ्ट देण्यासाठी मी हंसिका या चौघीजणीवरती आणि निर्मलाजी आणि दीनानाथजी दोघांच्या वतीनं त्यांना सर्वांना तुम्ही शुभेच्छा द्यायच्या. त्या गिफ्ट हंसिका पहिली आहे. आणि जर तुम्हाला नृत्य आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी प्लीज एकदा. आणि त्याचसोबत निर्मला मम्मी 500 रुपये बक्षीस देते द्या हंसिकाला. येस, चला आता आपली वीरा आलेली आहे. विरालीला पण येस, पैशांचा पाऊस पडलाय बाबा. वीराला गिफ्ट द्या. चला स्वराज बरोबर फोटो घे मस्त. विरा 500 रुपये पण घ्या आजी आजोबाच्या हातून. अशी बघ, इकडे बघ, इकडे बघ. येस, चला पुढील गिफ्ट पण तुम्हाला नाही भेटा. या चला, या दोघी जणी पण. क्रिस्टी ये, चल वीरा, अशी बघ, इकडे. येस, अभिनंदन. चला अजून एक गिफ्ट द्या. आजी आजोबांच्या वतीनं सर्वांना ही गिफ्ट आहेत. सोबत 500 रुपयाची सुप्रीम भेट आहे. आणि हे चौघींपर्यंत तुम्ही पोहोचवा. आता चौघीच्या छोट्या नातल्या त्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. आणि धन्यवाद दीनानाथ आणि निर्मला आजी दोघांचं अभिनंदन. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असाच तुमचा आनंद अविरत बहरावा, पल पल दिल के पास तुम रहते हो. आणि म्हणून या कार्यक्रमातून दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या गेल्या सर्वांच्या वतीनं. सर्वांना नमस्कार आहे दोघांचा. आपण आलात ते आनंदी आहेत. दीनानाथजी काय म्हणणार आहेत? पाहुण्यांपर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे. आम्ही त्याला बोलतो आले त्याला आज एवढी माणसं बघून मला पण खूप आनंद वाटतो. त्या जे प्रोग्राम केला ना, असं म्हणजे वाटतं नव्हतं आम्ही हे करणार, पण आम्हाला सर्व हे करून आम्हाला वाटतं की सर्व आले, त्याचं मी खूप खूप आभारी आहे. आजोबांचं मन गैवारलेलं आहे. खऱ्या अर्थानं अगदीच त्यांना आनंद झालेला आहे. निर्मला आजी काय बोलतात बघूया आता आपण. आजी कमी बोलतात पण आजींचं प्रेम मात्र. आता ते गोंडू म्हणतायत, कोणी ऋषभ काका मोठं म्हणतायत. आजी तुम्ही काय म्हणणार? आजीचं काय सांगायलाच नको. नातवांवरती जास्त लाळा असते ना. एकदा पप्पांनी
भाग दिला ना का आजीच्या खुशीत लपण्याची मजा आहे ना नातवाची ती कोणाकडेच नाहीये. म्हणून आजीच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, आजोबांचं अभिनंदन दोघांचं. जेवण आपण खाली स्थानापन्न व्हा, पाहुण्यांची कंप्लीट तरी करत आहात. थँक्यू व्हेरी मच दिनानंदजी. आणि पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूनम सनी मडवी जावई परिवार यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याच्यानंतर दिनानंद धर्मा पाटील यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. प्रेमपुष्प त्या मुलींसाठी ज्या नाचल्यात चौकीसाठी अभिनंदन सर्वांचं. आपण या ठिकाणी मोठ्या गर्दीमध्ये उत्साहात या ठिकाणी आला आहात, त्या सर्वांचं स्वागत आहे. प्रख्यात गायक आमचे मित्र PC म्हात्रे याचा देखील सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दीनानाथजी पाटील आणि निर्मलाजी पाटील आजी आजोबा, नाना गडकरी आजोबा आणि सुवर्णा नाना गिरताने बघता येतील त्या कार्यक्रमातून. सुंदर असं गीत असेल मोहन कोंडेकर यांच्या आवाजातून. मार्तंड भैरव महादेवांचं खऱ्या अर्थानं कृपा दृष्टी ज्यांच्यावरती पडली आणि म्हणून हा पुत्र योगाचा खऱ्या अर्थानं क्षण ज्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे, अशा भूषण आणि स्वरूपा दोघांचंही अभिनंदन. या ठिकाणी दोघांची एंट्री होताना पाहायला मिळेल. थीम खूप चांगली सजवलेली आहे आणि काही क्षणातच दोघांचं आगमन त्यांच्या छोट्याशा खऱ्या अर्थानं छकुल्या समवेत होईल. आणि म्हणून विठू माऊलींचा गजर कुंडलिका वरदे हरी विठ्ठल.
आहे आणि बघा किती साधेपणा आहे त्या व्यक्तिमत्वाकडं. दीनानाथ दादा पाटील आणि निर्मलाजी पाळण्याचा विधीला पूजन मोठी विश्वाचा औषध पाहायला मिळते. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं पूर्णदेव किंवा कार्यशी सर्वपक्षाकडे केवळ ज्ञानबोधी सर्वाधिक प्रेरणा सदृश्य पक्ष पक्षात लक्षण एकच नित्यम निमल बदलम सद्गुरू बाबाधिकम तुझी रहितम सद्गुरूकम अशा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. घरातील आत्या परिवार पाळण्यामध्ये टाकण्याचे क्षणचित्र संस्कृती म्हणजे आपल्या वरवंटा जो आपला आहे जुना ज्यामुळे संस्कृती जपली जातोय आणि अशा पद्धतीनं पहिला मान खऱ्या अर्थाने या पाळण्यामध्ये दिला जातोय. पाळण्यामध्ये स्थिरावलेला हा खऱ्या अर्थानं वरवंटा आणि तदनंतर आपल्या लाडक्या लेकराला आपल्या लाडक्या छकुल्याला मग कोण गोंडू म्हणतोय, कोण मोठू म्हणतोय, कोण छकुला म्हणतोय. स्वराचा आता लाडका एकदम जवळचा मित्र आता तो या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याचं नाव काय आहे ही सर्वांना उत्कंठा लागलेली आहे. सर्वांना खऱ्या अर्थानं ऐकायला आवडेल की आज नाव काय असावं. तिचं नाव वीरा आहे, याचं वीरेंद्र असेल का? हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. स्वराली असते काहीतरी गुपित दडलंय. स्वराली नाव माहिती असेल तुला? हो बोलत ह पण बऱ्याच जणांना माहित नाहीये. येस 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 बरोबर आहे. अजून नाना बाप्पांना माहित नाहीये. बाकी घरातील सर्वांना ती गुपित माहित असतं पण आपल्याला माहित असतं. मलाही अजून माहित नाहीये आणि असलं तरी काय उपयोग नाही, आता सांगू शकत नाहीये. आपण थोड्या वेळात सांगू शकणार. आणि म्हणून या आजच्या कार्यक्रमाला नामकरण विधी हा संपन्न होत आहे. आजोबा दीनानाथजी पाटील, आजी निर्मला दीनानाथ पाटील, तदनंतर पप्पा भूषण दीनानाथ पाटील आणि मम्मी स्वरूपा भूषण पाटील काका परिवार पाहायला मिळतात. शिवाजी छत्रपती आत्या परिवाराचा हा आमच्या कलाकारांना 500 रुपयाचं प्रेम आलं होतं. पाळण्यामध्ये बाळाला स्पर्श केलेला आहे आणि म्हणून सुंदर संगीत असेल. जोरदार टाळ्या असतील, सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे आपल्यापर्यंत. few moments later. आवाज करायचा 10 पासून 1 पर्यंत काउंटिंग चालू करायची. म्हणजे मी 10 म्हटलं की तुम्ही 9 8 असं करता करता यायचं. रेडी? ओके चला एकदा टाळ्या कशा वाजतात बघूया आपण. जोरदार टाळ्या वाजवूया. वाजल्या येस रेडी. 10 9 3 2 1 जोरदार टाळ्या असतील. राजवीर भूषण पाटील आणि खऱ्या अर्थानं नामकरण विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजोबांचा खऱ्या अर्थानं गोंडू आज त्याला नामकरण झालेलं आहे. राजवीर ज्यामध्ये वीराचं नाव आलंय, राज आलंय आणि सर्व नावं त्यामध्ये खऱ्या अर्थानं दडलेली आहेत. असा वंश दीपक घराचा राजकुमार. राजवीर एका पिक्चरचं नाव आहे, रजपुताचं नाव आहे आणि योद्धा जो पराक्रमी असतो त्यालाही राजवीर म्हटलं जातोय. आणि घरातील खऱ्या अर्थानं वंश दीपक राजवीर भूषण पाटील या मुलाचा या ठिकाणी नामकरण विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नाना गडकरी यांच्या वतीने देखील आभार.
सगळ्या विनोदी भुत्राटकी सारखी असतात आणि त्यांची मुलगी खूप सुंदर करत असते अशी बेला ठाकूर आमच्या तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ना. एक स्त्री जेव्हा आपली फिरते ना मध्यस्थरी तिच्याकडे अनेक दृष्टिकोन बदलणारे असतात, वाईट नजर पडलेले असतात, पण तरी डेअरिंग करून आज की नारी सबसे भारी, आज की स्त्री पोलीस झाली, ऑफिसर झाली, वैज्ञानिक झाली, डॉक्टर झाली, प्रत्येक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती स्त्री म्हणजे घरातील आदिशक्ती असतोय. आणि आज बेला ठाकूरचा अभिमान आहे, आमची सुनबाई आहे ती, आणि म्हणून आज तुझं नाव असं मोठं व्हावं हीच ती गावच्या मरुआईची आणि प्रार्थना केली जातो. याच्या कार्यक्रमातून युट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या माणसाला मोठं करा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्यवाद बेला ठाकूर. राजू चाचा कहाँ है आप? आपके लिए कहना चाहूंगा दिनानी जी के लिए कि आपकी दोस्ती कोई निर्मा पाउडर नहीं है, इस्तेमाल करो, विश्वास करो. तुम्हारी दोस्ती तो वो LIC है. नृत्याविष्कार असेल या अशा कार्यक्रमातून पुन्हा एकदा. इकडे समोर आमच्या उरणमधून खऱ्या अर्थानं काँग्रेसमधील दमदार कार्यकारिणी रणरागिणी म्हणून गाईज मामा मामी बघा पहिला नंबर म्हणा वेज का अधिक मला स्पेशल गाईज आपण आम्ही झालं नॉनव्हेज खायला गुलाबजाम टेस्ट हे बद्दल जरूया. गाईज मला लय भूक लागली आहे. तर गाईज आम्ही आलो जेवायला वरती, बघूया काय जेवायला. व्हेजमध्ये तर व्हेज बिर्याणी आहे. सो गाईज मावशीला लयूच भूक लागलेली आहे. नाही पाहुण्याने जेवायला आणलाय, जेवल्याशिवाय जाऊ नका. काय स्पेशल आहे मावशी? मावशीलाच माहित नाही. असं आहे का? बघूया मग आपणच काहीतरी करूया. चला जेवा आरामात. गाईज मला असं वाटतं बिर्याणी आहे, बघूया. बिर्याणीच आहे. काय हो? वाईस बिर्याणी. मस्तपैकी आम्ही तिघ जण बसलेलो. अर्जुन हे बघ काय काय बघ खाऊ काय आहे. सगळी जेवायला या तुम्ही पण. मस्त की बिर्याणी आहे, मटण आहे. इकडे बघा, इकडे बघा. हा 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 कधी नाही मिळलं. अवस्था बेकार, अवस्था बेकार आहे खाऊन. सो गाईज आता मी स्टार्ट करते, बघूया कसं झालेलं आहे ते. सो गाईज निवांतपणे जेवतो आता. इकडे मानी पण